मान, पाठ, शरीर एका सरळ रेषेत, चेहऱ्यावर एक प्रसन्न भाव, संपूर्ण शरीर सैल आणि आल्हाददायक अवस्थेत. आता आपण तोंडाने श्वास सोडायचे आणि नाकाने श्वास घ्यायचे. श्वासांचे एक आवर्तन करायला सुरुवात करणार आहोत. तोंडाने श्वास सोडत असताना संपूर्ण स्नायू शिथिल करत जायचे आहेत आणि नाकाने श्वास घेताना दीर्घ श्वास आत येऊ द्यायचा आहे. सोडताना सोडायचा आहे पण घेताना आपोआप येऊ द्यायचं आहे. या पद्धतीने 7 श्वासांचे एक आवर्तन, असे 3 आवर्तनं एका वेळेस करायची आहे. सकाळ आणि सायंकाळ या पद्धतीने श्वसन जर तुम्ही केले तर तुमच्यात बरीचशी सुधारणा ही दिसून येईल. शरीराला मुबलक प्राणवायूचा पुरवठा होईल. त्यामुळे तुमच्या शरीरातील दूषितता बाहेर पडेल. संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचं आहे. श्वास येतोय कसा आणि जातोय कसा. यानंतर मनातल्या मनात किंवा मोठ्याने तुम्ही बोधवाक्य म्हणायची आहेत, ज्यातून तुमची सकारात्मकता वाढेल आणि त्याचा उपयोग सकारात्मक एनर्जीत होईल आणि तुमची विचार करायची पद्धत आणि स्वतःला नियंत्रित करायची पद्धत ही वेगळ्या पद्धतीने तुम्ही आत्मसात कराल. तुमचं संपूर्ण श्वासावर, मनावर आणि शरीरावर नियंत्रण करण्यासाठी ही बोधवाक्ये अतिशय आवश्यक आहेत. जाणाऱ्या प्रत्येक श्वासाबरोबर माझ्यातील दूषितता बाहेर पडत आहे. दूषित पदार्थ प्राणवायूशी संपर्क आल्यानंतर जळून जाऊन त्यांचं वायूत रूपांतर होत आहे.
आणि तो वायू माझ्या उच्छ्वासाच्या स्वरूपात बाहेर पडत आहे. अशा पद्धतीने माझ्या शरीरातील संपूर्ण दूषितता उच्छ्वासाच्या स्वरूपात बाहेर पडत आहे. श्वास येतोय, श्वास जातोय, श्वास येतोय, श्वास जातोय, श्वास येतोय, श्वास जातोय, श्वास येतोय, श्वास जातोय. आता माझ्या सभोवताली मला एक दिव्य प्रकाशाचे वलय दिसत आहे. या दिव्य प्रकाशाने माझं संपूर्ण शरीर व्यापून टाकलेलं आहे. असंख्य पेशी मशालीचं रूप धारण करून त्या देखील एक दिव्य बिंदूंच्या स्वरूपात मला दिसत आहेत. प्रकाश येतोय, प्रकाश होतोय, प्रकाश होतोय, प्रकाश होतोय. आणि या दिव्य प्रकाशात मी पूर्ण न्हाऊन निघालो आहे. मला अतिशय प्रसन्न आणि आनंदी वाटतंय. आनंद, आनंद, आनंद. आता हा प्रकाश मला माझ्या डोक्यावर दिसत आहे. हळूहळू हा प्रकाश माझ्या मस्तकावर, डोक्यावर, कानांवर, मानेवर, चेहऱ्यावर दिसत आहे. मला अतिशय हलकं वाटत आहे. चेहरा अतिशय हलका, दातांवर कुठलाही दाब नाही, चेहऱ्यावर कुठलाही तणाव नाही. माझी मुद्रा अतिशय प्रसन्न झालेली आहे, प्रसन्न झालेली आहे आणि मला अतिशय आल्हाददायक आणि सुखमय वाटत आहे. प्रकाश, प्रकाश, प्रकाश. आता हा प्रकाश वरून खाली माझ्या खांद्यापर्यंत पोहोचलेला आहे. या प्रकाशाने माझे खांद्याचे स्नायू शिथिल करत आतील पेशींना उद्दीप्त करून त्यांना देखील एक मशालीचं रूप धारण करायला जाईल. आता हाच प्रकाश माझ्या संपूर्ण बाहूत पसरलेला आहे. आता या प्रकाशाने माझ्या हृदयाशी संबंध आलेला आहे. या प्रकाशाने माझे हृदय प्रफुल्लित झालेले आहे, आनंदी झालेले आहे. आता हाच प्रकाश माझ्या पाठीवर, बरगड्यांवर, छातीवर, पोटावर, कमरेवर, मांड्यांवर, गुडघ्यावर, पोटऱ्यांवर आणि तळपायावरपर्यंत पोचलेला आहे. या प्रकाशाने माझे संपूर्ण शरीर व्यापून टाकलेले आहे. मला अतिशय आल्हाददायक वाटत आहे, अतिशय प्रसन्न वाटत आहे. श्वास येतोय, श्वास जातोय, श्वास येतोय, श्वास जातोय, श्वास येतोय, श्वास जातोय. आता माझं संपूर्ण लक्ष माझ्या श्वासाकडे केंद्रित झालेलं आहे. मी माझ्या श्वासाचं निरीक्षण करत आहे. हळूहळू हा श्वास स्थिर आणि दीर्घ होत चाललेला आहे. श्वास येतोय, श्वास जातोय. येणारा प्रत्येक श्वास प्राणवायूचा मुबलक पुरवठा घेऊन येतोय. जाणारा प्रत्येक श्वास शरीरातील दूषितता, वेदना, काळजी, नकारात्मकता बाहेर टाकत आहे. श्वास येतोय, श्वास जातोय.
माझं संपूर्ण लक्ष माझ्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर केंद्रित आहे. श्वास येतोय, श्वास जातोय, श्वास येतोय, श्वास जातोय. आता माझं मन देखील एकाग्र झालं आहे. मन आणि श्वास जोडले गेले आहेत. शरीर, मन आणि श्वास तिघांचं मिलन झालेलं आहे. मी बाह्य अस्तित्व विसरलो आहे. माझं मन, श्वास आणि शरीर एकरूप झालेलं आहे. त्यातून एक दिव्य ज्योती निर्माण होऊन मला माझ्या ह्याच्यात एक पवित्र वातावरण निर्माण करत आहे. श्वास येतोय, श्वास जातोय. आता मी हळूच एक लहान श्वास घेतो आणि दीर्घ श्वास सोडतो. आता मी हळूच एक लहान श्वास घेतो आणि लहान श्वास सोडतो. आता दोन्ही हात एकमेकांवर घासत मी माझ्या चेहऱ्यावरून, डोक्यावरून, मानेवरून, कानावरून फिरवत हळूच डोळे उघडतो.